गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्य अत्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला।
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. नमस्कार. वसन व्याख्यानमालेच्या 102व्या वर्षातल्या आजच्या 13व्या पुष्पाप्रसंगी उपस्थित सर्व श्रोत्यांचं, तसेच ऑनलाईन हा कार्यक्रम बघणाऱ्या आणि केबल टी व्हीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री फार्म्स आणि सपट निरावी यांच्या प्रायोजकत्व आणि सहप्रायोजकत्वाने संपन्न होत असलेलं व्याख्यानमालेचं आजचं हे 13वं पुष्प. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ सन्माननीय विष्णू मनोहर यांचं आगमन झालं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय राजेंद्र गोठे देखील उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. प्रारंभी आपण स्वर्गीय मूळचंदभाई गोठे यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतो आपण स्वर्गीय मूळचंदभाई गोठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. स्वर्गीय मूळचंदभाई गोठी. घोटीसारख्या आदिवासी भागातील जन्मस्थान असलेल्या मूळचंदभाईंनी स्वतःच्या असामान्य झंझावाती कर्तृत्वानं महाराष्ट्राची सीमाही पार केली. स्वतःच्या राजकीय सामाजिक जीवनाची जडणघडण अगदी ग्रामपातळीवरून केली. घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच, घोटी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना, जिल्हा परिषदेचे सदस्य, केवळ जिल्हा परिषदेचे सदस्यच नव्हे तर अक्षरशः जिल्हा परिषदेचे रिंगमास्टर्स, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे जवळपास एक तपभर संचालक आणि काही काळ उपाध्यक्ष, एक वेळ विधानसभेचे आमदार तर एक वेळा विधान परिषदेचे आमदार, अशा नानाविध लोकप्रतिनिधींच्या भूमिका त्यांनी वठवल्या. सर्वसामान्यांच्या तेल्या तांबोळ्यांच्या हाकेला ओ देणारा मसीहा म्हणूनच ते जगले. अल्पसंख्याक असूनही बहुजन समाजात त्यांचा सातत्याने राजकीय जरबयुक्त दरारा होता. आपला ड्रायव्हर असो, शिपाई असो किंवा साधा इसम, त्याच्यावर मूळचंदभाईंची मर्जी बसली की तो त्यांच्या गळ्यातला ताईत व्हायचा. राजकारणाच्या लाल मातीत तडफेने लढणारा हा राजकीय मल्ल शेरोशायरी, शास्त्रीय संगीत यांच्या मैफिलीतही तितक्याच तन्मयतेनं तल्लीन व्हायचा. मूळचंदभाईंचे राजकीय व्यक्तिमत्व जसं वादळी ठरलं तसंच अस्थिरही. त्यांचा राजकीय प्रवास अनेक पक्षातून जरी झाला असला तरी आपल्या अफाट धडाकेबाज कर्तृत्वानं त्यांनी पक्षाला आगळंवेगळं स्थान मिळवून दिलं. प्रस्थापित व्यक्तिमत्वाला राजकीय धक्के देणे हा तर जणू त्यांच्या राजकीय वाटचालीतील स्थायीभावच बनला. आपल्या आचारविचारातून जातीय भिंती मूळचंदभाईंनी कधीच पार केल्या होत्या. माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं. मूळचंदभाईंच्या बाबतीत त्याची आपणास तंतोतंत प्रचिती येते. स्वर्गीय मूळचंदभाई गोठी यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्रपूर्वक अभिवादन.
आजचे वक्ते विष्णू मनोहर यांना जगात कोण ओळखत नाही, सर्वच ओळखतात. परंतु एक कार्यक्रमाचा उपचाराचा भाग म्हणून आपण त्यांच्या परिचयाची चित्रफीत या ठिकाणी बघूया. 500 किलो टमाटर, वो भी 1000 किलो. घंटे कुकिंग करके नया वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 5000 किलोंची मिसळ तयार केली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 4.5 तासात 75 प्रकारचे भात बनवण्याचा अनोखा विक्रम केलाय. వామ్మో ఎంత పెద్ద కడాయి సలసలా కాగుతుంది ఎసరు ఏం వండుతుందో తెలుసా కిచిడి. खाना ऐसी चीज होती है कि जो लोगों को इकट्ठा करता है. अलग अलग संस्था से अलग अलग लोग इकट्ठा आते हैं तो बस माहौल बन जाता है. वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम से धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निकर सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है. आप सभी का जो ये आप सहयोग कर रहे हो और योगदान यहाँ पे कर रहे हो अविस्मरणीय है. Everything was wonderful. I love the food. My staff loved the food. It was absolutely amazing. One of the best I've ever had. करके आगे जीत है.
Cooking is the finest form of an art. For me, it's not only business. It's my passion, it's my life, it's my love. Yes, I'm Vishnu Manohar. More and more records to be broken. राजेंद्र बापना यांना विनंती करतो आपण सन्माननीय राजेंद्र गोठे यांना सन्मानित करावं. विष्णूजी, आत्ताच आपण वसंत व्याख्यानमालेचं गाणं ऐकलं. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमालेची ही 101व्या वर्षाची वाटचाल वेळोवेळी वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत आजपर्यंत सुरू आहे. 1 मे ते 31 मे अशी सलग महिनाभर आणि नदीच्या काठी चालणारी आता भारतातली ही एकमेव व्याख्यानमाला आहे. अर्थात अशा व्याख्यानमाला खूप सगळीकडे फोफावल्या पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना श्रोत्यांचा आश्रय लाभला पाहिजे, हीच वसंत व्याख्यानमालेची भावना आहे. आपल्याला गेल्या 3 वर्षांपासनं आम्ही आमंत्रण दिलं होतं, परंतु आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे आज योग आला. परंतु अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत आपलं व्याख्यान व्हावं अशी आमच्या सर्वांचीच इच्छा होती. परंतु निसर्गापुढे नाईलाज आहे. परंतु मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांद्वारे आणि केबल टी व्हीद्वारे रसिक श्रोते आपल्या या व्याख्यानाचा आनंद घेत असतील. त्याचबरोबर आपलं हे आजचं व्याख्यान हे व्याख्यानमालेची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जवळजवळ 450 व्याख्यानं उपलब्ध आहेत. त्यामध्ये देखील आपण समाविष्ट करणार आहोत. त्यामुळे अभ्यासू जे श्रोते असतात, ज्यांना संदर्भ लागत असतात, त्यांना आपलं व्याख्यान हे कायमस्वरूपी अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारं आहे. त्यामुळे आपण आपल्यापुढे हजारो श्रोते बसलेले आहेत हे डोळ्यासमोर ठेवून मनमोकळेपणाने आणि आपल्या नागपूरच्या बिनधास्त स्टाईलमध्ये रसिक श्रोत्यांशी संपर्क साधावा अशी मी आपल्याला या प्रसंगी विनंती करतो. आपल्या या पहिल्या सत्रानंतर युनिक स्टार ग्रुप हे हिट्स ऑफ राज कपूर हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहे. उद्या 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने आपण विटा जिल्हा सांगली येथील शिवव्याख्याते अभय भंडारी यांना आमंत्रित केलं आहे. श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. दुसऱ्या सत्रामध्ये नवी मुंबई येथील अक्षर काव्य समूह हा ग्रुप उत्सव कवितांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतील. 15 मे रोजी प्राध्यापक मनोज बोरगावकर हे नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते नदीचे स्वर आणि नाद म्हणजेच नाद आणि नदिष्ट
हा विषय आपल्यापुढे मांडतील. दुसऱ्या सत्रामध्ये सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत इमॉर्टल बर्मन्स हा कार्यक्रम नमिता राजहंस आणि प्रशांत चंद्रात्रे सादर करतील. 16 मे रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आपल्यासमोर बोलणार आहेत. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये OBC आरक्षण कायम ठेवून निवडणुका घेण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांवर भुजबळ साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. 17 मे रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी मुंबईचे चेअरमन उन्मेष वाघ हे या ठिकाणी बोलतील. वाढवण बंदर एक कल्पवृक्ष हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय उद्योग व्यावसायिक माधव दाबके हे या ठिकाणी येणार आहेत. 19 आणि 20 मे रोजी जपान येथून आनंद सागर शिराळकर आणि सुनील कुलकर्णी हे आपले विचार मांडणार आहेत. या आगामी व्याख्यानांनाही आपण मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी अशी विनंती करतो. आपल्यामध्ये विष्णू मनोहर यांचे ज्येष्ठ बंधू प्रवीण मनोहर तसेच सहकारी नचिकेत जामदार हे देखील उपस्थित आहेत. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि विष्णू मनोहर यांना विनंती करतो आपण आमच्याशी संवाद साधावा. असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण या विषयावर ते आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद. भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्रा फुले, चला भोजनासाठी देवा पहा सर्व झाले भुकेले. शुभ्र सुवासिक गरम भात न त्यावर साधे वर्ण तुरीचे, शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पक्वान्नाचे. अहो रसाळ शाका तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे, पातळ भाजीच्या वाढीवर तिखट कडवले पळी बरोबरचे. मौसूत काथा सहत्या पोळ्या गोल झुरझुरीत जशा माकल्या, पुऱ्या तळोनी गव्हाच्या गरम गरम रुचीदार काढल्या. बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरा नित्यजो, चंदू मुकिनाचे कानोले कवराचा नैवेद्य सत्यजो. तेज चुलीवर खरपूस भाजून तुम्हा प्रियती केली भाकरी, अंबाडीची भाजी आणि उनपिठल्याची असे तयारी. अहो रसाळ थोडी रंगरसभरी जिलबी आग्रह करून वाढली, किंवा रसिले गुलाबजामुन अथवा फेणी दुधात मुरली. कच्ची मेथी मुळा पांढरा बीट गाजराच्या बहुचकत्या, थंड काकडी हिरवी मिरची चिरला आंबा तुमच्या करता. नीट शिजविल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मुरच्या, गोड करून घ्या जशा घेतल्या हुलग्या देवा विदुळगडच्या. जिरे फोडणीच्या ताकास हवे दही का तसे मलाई, पुलाव आहे मागे अजूनी नको जेवताना हो घाई. मधुर निरामय थंडगार बहुमाठामधले पिण्यास पाणी, वाळा घालून सुवासिले जे तुम्हा प्यावया पेल्या मनुनी. हाना आग्रह ही तर इच्छा रामासाठी समाराधना, विडा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना. अहो अन्न हे तुम्ही म्हणाले म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन, गजानना हो गरीबा घरचे आज करावे यथेच्छ भोजन. गजानन हो गरीबा घरचे आज करावे यथेच्छ भोजन. हे सध्या आजच्या घडीला शब्दरूपी भोजनच मी तुम्हाला देऊ शकतो आणि बाकी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी एक तर तुम्ही नागपूरला या किंवा मी तुमच्याकडे येईन, तुम्ही मला आस्वाद द्या. सर्वांना नमस्कार. आत्ता हे जे कवन मी म्हटलं ते आदरणीय देशपांडे साहेब अकोल्याचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी लिहिलेलं हे कवन आहे. 32 पदार्थाचं वर्णन यामध्ये होतं आणि त्यामागची संकल्पना अशी होती त्यांची की महाराजांकडे गजानन महाराज एका धनिकाकडे जेवायला जाणार असतात, तर तो काय काय तयार करेल याची कल्पना त्यांनी मनातल्या मनात तयार केली आणि त्यानुसार हे कवन लिहिलं. 10-12 वर्षापूर्वी लिहिलं होतं. आता ते माझ्या वाचनात आलं आणि म्हटलं चला आज तुमच्याकडे सादर करावं. सर्वप्रथम मी आयोजकांचे धन्यवाद देतो. 100 वर्ष जुनी परंपरा असलेली ही व्याख्यानमाला आणि 1922मध्ये रामभाऊ वझे यांच्या प्रेरणेने सुरू झाली आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर
मी आत्ता अमेरिकेत गेलो असताना अमेरिकेतसुद्धा या व्याख्यानमालेबद्दल लोकांना माहिती आहे, कारण मी 3 दिवसापूर्वीच परत आलो आणि येण्याचं कारणही व्याख्यानमालाच होती. मी म्हटलं मला जायचं आहे तिथे, खरं तर मला अजून काम होतं. तर तेव्हा खरंच बळ वाटलं की बाबा इतक्या जुन्या वेळापासून अनेक नामवंत दिग्गज मंडळी इथे आली स्वातंत्र्यपूर्व काळापासून, आणि मग त्याच्यामध्ये नंतर बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे, आचार्य विनोबा भावे, लता मंगेशकर, त्याच्यानंतर आमचे डॉक्टर अभय बंग इत्यादी सगळे आमचे इथे नागपूरचे गोविंदराव वंजारी इत्यादी बरीच मंडळी इथे येऊन गेली. आणि एवढ्या मोठ्या या व्यासपीठावर मला आज तुम्ही बोलावलं त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर श्रीकांत बेणी आणि त्यांच्या टीमचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला इथे यायला मिळाला. 3 वर्षापासून आमचे प्रयत्न सुरू होते की एकदा तरी येऊन मी नाशिकवाल्यांशी बोलतो, पण ते काही जमलं नाही. पण एनिवे आजचा माझा विषय जो आहे तो खाण्याचा असल्यामुळे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे की नाही? हां, त्याच्यामुळे रिलॅक्स होऊन ऐकायचं. जेव्हा असं वाटलं की नाही आता अति होऊन राहिलं, मला सांगायचं विष्णू बसा, राज कपूर ऐकायचा आहे, कारण मी पण राज कपूरचा फॅन आहे. तर एनिवे मराठी पदार्थांचे ग्लोबलायझेशन आणि असे घडले विश्वविक्रम हा माझा आजचा विषय आहे. आणि हे विषय कसे की हे घडत गेले आयुष्यात, त्याच्यामुळे याच्यावर कितीही बोललं तरी ते कमी आहे. तर गंमत कशी असते की आपण खातो, हा प्रकृतीचा नियम आहे. आपल्याला भूक लागली नसताना खातो ही विकृती आहे, आणि भूक लागली असताना आपण इतरांना देतो ही आपली संस्कृती आहे. आणि अशा संस्कृतीतून आलेली ही तुम्ही सर्व मंडळी, तर त्याच्यामुळे इतका छान आपला भारत जो आहे सुजलाम सुफलाम असा घडलेला आहे. आणि संस्कृती म्हणजे नुसतंच काव्य, नुसतंच नाटक असं नाही, तर संस्कृती म्हणजे संगीतम नाटकम भोजनम, भोजनाचा सुद्धा तेवढाच संस्कृतीचा मध्ये वाटा असतो. आणि तुमच्या इथे तर साक्षात गोदावरी वाहते, तर त्याच्यामुळे गोदावरीचा हा काठ असल्यामुळे नाशिक त्या बाबतीत अग्रेसर आहे. विनायक दामोदर सावरकर, कुसुमाग्रज, एम मोबीन, बाबूराव बाबुल अशी कित्येक मंडळी तुमच्या इथे तयार झाली. यायला नेहमी आवडतं, कारण नाशिकचं माझं वेगळं नातं आहे. कित्येक जणांना माहिती असेल ते की माझे बाबा जे होते तर ते नाशकातले, म्हणजे जुन्या नाशकामध्ये ते राहायचे सरकारवाड्याजवळ. आणि नंतर मग बाबा नागपूरला शिफ्ट झाले, आणि नंतर मी नाशकात तसं आलं नाही, पण एक ओढ जी असते ती असते नेहमी. नाशकामध्ये येणं जे झालं ते शोध सुगरणीचा किंवा महाराष्ट्राची किचन क्वीन या कार्यक्रमादरम्यान मी नाशकात बरेचदा येऊन गेलो. आणि तुम्हाला सांगतो की संस्कृतीबद्दल जे काय आत्ता बोललो मी, तर खाणं पिणं याची जी संस्कृती इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की मला नेहमी कौतुक वाटतं की जास्तीत जास्त मला जो काय खाद्यसंस्कृतीचा एक ओघ जो आहे तो इथे दिसला. आणि जेव्हा मी स्पर्धांना यायचो तर 800-800 हजार लोकांच्या रांगा असायच्या, पदार्थ घेऊन आपले यायचे. आणि तेव्हा समजलं की नाशिकचं पाणी काहीतरी वेगळं आहे, आणि वेगळं आहेच ते. आणि दुसरी एक गोष्ट, आमची आई नागपूरची, आणि ती नेहमी नाशिकला यायची. आणि नाशिकला आल्यानंतर ती इथून कोथिंबीर घेऊन जायची. आता कोथिंबीर का बरं न्यायची? कारण आमच्या इथे सांबारवडी नावाचा एक प्रकार होता. सांबार म्हणजे कोथिंबीर, आमच्या इथे कोथिंबीराला सांबार म्हणतात. आणि हा सांबार आमची आई घेऊन जायची, आणि तिकडे येऊन ती कोथिंबीरीची वडी म्हणजे सांबाराची वडी तयार करायची. आणि श्रीखंड आणि सांबार वडी असा आमचा तो बेत असायचा. त्याचबरोबर इथला नाशिकचा चिवडा तुमचा खूप प्रसिद्ध आहे. तर ही जी सगळी खाद्य जंत्री आहे, तर ही देशविदेशात जाणं खूप गरजेचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की मराठी पदार्थांचं जागतिकीकरण व्हायला आपण सगळी मंडळी जबाबदार आहोत. आपली सगळ्यांची ती जबाबदारी आहे. एक तर पहिलं पहा की तुम्ही महाराष्ट्रात ते पदार्थ महाराष्ट्रीयन लोकांनाच माहीत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात काय होतं ते आमच्या विदर्भातल्या लोकांना माहीत नाही, विदर्भात काय होतं ते पश्चिम महाराष्ट्रात माहीत नाही, कोकणात काय होतं ते इकडे माहीत नाही. तर इतके मोठे पदार्थ आहेत, आपली खाद्यसंस्कृती इतकी मोठी आहे की त्याची गणना तुलना कशात होऊ शकत नाही. हे मी दाव्याने म्हणतो, कारण सध्या मी काही वर्षापूर्वी महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश लिहिला, आणि त्या खाद्य संस्कृती कोशामध्ये जवळपास 6000च्या वर मराठी पदार्थ होते.
आणि आत्ता मी एक खाद्यकोश तयार करतो आहे बऱ्याच वर्षापासून. तो खाद्यकोश लिहिता लिहिता आता 10-12 वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये 22,000 पदार्थ आहेत, फक्त भारतातले पदार्थ. तर असे 22,000 पदार्थांपैकी महाराष्ट्रातील पदार्थ अव्वल म्हणजे जास्त संख्या त्यांची आहे. आणि मी मराठी असल्यामुळे ते पदार्थ जास्त आहेत असं मी म्हणत नाही, ते खऱ्या अर्थाने जास्त आहेत, खूप आहेत. कारण हे वेगवेगळ्या भागांमध्ये इतके पदार्थ तयार होतात, तर त्याच्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे असं मला वाटतं. आणि तो दिवस लवकरच आहे की संपूर्ण जगामध्ये मराठी पदार्थांना एक वेगळं स्थान असेल. आणि मी त्याचं स्वप्न बघतो. स्वप्न सत्यात उतरतं. स्वप्न बघायला काही आपल्याला GST लागत नाही, ना कुठला टॅक्स लागत. तर त्याच्यामुळे स्वप्न पहा छान. तर हे जे पदार्थ आहेत हे पुढे का नाही गेले याची कारण मीमांसा तयार करताना मला एक लक्षात आलं की ज्या पद्धतीने पाणी पितो झुणका भाकर, वडापाव, भरीत भाकर, भातावरचं पिठलं, गोव्याची फेणी, आमच्या विदर्भातली मोहाची दारू. तर या पदार्थांबद्दल पहिले मी बोलतो की जसं मी आता अमेरिकेत गेले 6 वर्ष बिझनेस करतो, तेव्हा अमेरिकेत इंडियन पदार्थ म्हणजे काय, बटर चिकन, बिर्याणी, फार फार तर पुढे झालं तर आता पनीर बटर मसाला, छोले, त्याच्यानंतर राजमा चावल, आणि इकडे साऊथ इंडियन पदार्थ ज्याच्यामध्ये मग सांबार वडा आहे, त्याच्यानंतर डोसा आहे, इडली आहे, हे सगळे पदार्थ. याच्या पुढे काही त्यांना माहीतच नाही की बाबा याच्या पुढे पण पदार्थ असतात. तर आता वडापाव जरी म्हटलं आपण की आपण मराठी आता एक सहज जर म्हटलं तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ जर भाग झाले तर आपल्या इकडले आत्ता मी नावं घेतले दक्षिणेतले वडा, सांबार, इडली. उत्तरेमध्ये गेलो तर तिथलं नान, रोटी, पराठा, राजमा हे पदार्थ. तुम्ही कलकत्त्या साईडला गेलात तर रसगुल्ले किंवा बंगाली स्वीट्स हे पदार्थ येतात. कोकणातला उकडीचा मोदक, याच्या पुढे काय प्रसिद्ध होण्यासारखं. बरं, पुरणाची पोळी वगैरे हे पदार्थ काय गोड असतात, तर त्याच्यामध्ये त्याला लिमिटेशन्स येतात. तर असा छान पदार्थ आपल्याकडे पाहिजे की तो मराठी म्हटलं की हां हा पदार्थ आला बाबा. आता पोहे, मग पोहे पुन्हा इंदोर साईडला एक वेगळे पोहे होतात, आपल्या इकडे वेगळे होतात, आमच्या नागपूरला आहेत तर ते तर्री पोहे होतात. असे पोह्यांचे सगळे वेगवेगळे हे आहेत. तर ह्याच्यामध्ये वडापाव म्हटलं तर पुन्हा पाव जो आहे तो आपला नाही, मग नुसता वडा, बटाटे वडा, अशी गंमत आहे. पण मला असं वाटतं की आपले कांदे भजे हा खऱ्या अर्थाने मराठी पदार्थ आहे. आणि कांदे भजे कुठल्याही वेळी चालतात. गरम गरम पावसाळा आत्ता सुरू आहे, बेणी साहेबांनी भज्याची व्यवस्था करायला पाहिजे याच्यानंतर, कांदे भज्याची. तर हा कांदे भजे नावाचा प्रकार जो आहे ना तो मला मोठा गमतीशीर वाटतो की दुपारच्या वेळी आमच्या इथे 4-5 वाजता जी भूक लागते ना त्याला आमच्या एक कुट्टण भूक असं म्हणायची. आता कुट्टण हा शब्द कसा कुठला माहीत नाही, पण कुट्टण भूक यावेळी लागते बाबा. ती सकाळी नाही लागत नाही, रात्री लागत नाही, दुपारी 4 ते 5च्या मध्ये लागते. तर त्यावेळी कांदे भजी आपल्याला आवर्जून आवडतात. त्याच्यानंतर थंड असली तरी पण कांदा भाजा जो असतो तो चांगला प्रकार लागतो. समोसा आणि भात आपण एकत्र खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत. कचोरी भातात कालवून खाऊ शकतो का, नाही. पण भजा भात आमच्या इथे खातात. भज्यामध्ये भात कुस्करून त्यावर छान फोडणीचं तेल घेऊन तो भजा भात खाण्याचा प्रकार आमच्या इथे आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर कढी असते बढिया किंवा फोडणीचं ताक असतं. तसं हे कांदे भजे प्रसिद्ध व्हायला पाहिजे, आपला पदार्थ म्हणून प्रसिद्ध व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यानंतर आत्ता आम्ही अमेरिकेत जेव्हा पदार्थांचं ग्लोबलायझेशन करायचं ठरवलं, कसं असतं की तुमचा पदार्थ जरी चांगला असला तरी तो पदार्थ तुम्ही कुठल्या पद्धतीने देता यावर खूप मोठं एक काय म्हणतात समीकरण असतं डिपेंडिंग. तर मी काय केलं की भाकरी तुम्ही आजकाल बघत असाल की भाकरी त्या ह्याच्या सांगतो काय खाकरा असतो ना, खाकरा, त्या पद्धतीत छोटी भाकरी येते आजकाल खाकऱ्यासारखी कडक, आणि ती तुम्ही कॅरी करू शकता बरेच दिवस आणि नुसती खायलाही छान लागते कॉफी चहाबरोबर वगैरे. तर मी काय केलं की ती भाकरी आणि भरीत असतं आपलं भरीत, तर भरीत असं छान असं त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे घालून त्याला व्यवस्थित केल्यानंतर त्याची पेस्ट केली
आणि ती पेस्ट त्या भाकरीवर टाकून त्याच्यावर छोटंसं वरती हिरव्या मिरचीचा ठेचा असा गार्निशिंगला ठेवला, एक कोथिंबीरीचं पान लावलं आणि ते असे सगळे हारिरीने मांडून ठेवले आणि लोकांनी ते उचलले, गोऱ्या लोकांनी. आणि आत्ता एक तिथे कॉन्फरन्स झाली, गोऱ्या लोकांची होती. त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा ती रेसिपी ठेवली होती. आमच्या विष्णूजी की रसोईमध्ये आम्ही पिठलं भात विकतो. मी म्हटलं नुसतं पिठलं भात असं विकलं तर तो जाणार नाही, समज त्याला काहीतरी एक रूप देऊ आपण. आणि मग भातावरचं पिठलं नावाचा एक प्रकार सगळ्यांना माहिती असेल की जो कोकणात होतो. कोकणातली मंडळी फार धोरणी की कमीत कमी साधनामध्ये, कमीत कमी भांड्यांमध्ये काय चांगलं चांगलं करता येईल. तर अशी ही कोकणी लोकं ते भातावरचं पिठलं कसं असतं की 70% भात तयार झाल्यानंतर त्यावर पिठल्याचं मटेरियल टाकून देतात आणि झाकून ठेवतात. मग तो भात जेवढा वेळ शिजायला लागतो तेवढ्यात ते पिठलंही शिजतं आणि भात आणि पिठलं एकत्र 1 पॉट मिल खऱ्या अर्थाने ते होतं. मग आम्ही काय केलं की ती कोकणातली हिस्ट्री मी एका पानावर लिहिलं, हस्तलिखित लिहिलं. आणि ते हस्तलिखित पहिले तो कोणीतरी कसं असतं की तिकडल्या लोकांना मंडळींना काय असतं की एखाद्या पदार्थाला हिस्ट्री, जॉग्रफी असं काही असेल तर तो पदार्थ त्यांना आपलासा वाटतो, आवडतो आणि ते इंटरेस्टिंगली ते सगळं वाचून म्हणतात की हे घेऊन या. आणि नंतर मग आम्ही त्यांच्या पुढ्यात एक पितळेचं भांडं नेतो आणि त्या पितळेच्या भांड्यात म्हणतो की त्याच्यामध्ये तुमचा हा पदार्थ होणार आहे. तो त्यांना एक वेगळा आनंद असतो की आमच्यासाठी आता या भांड्यात पदार्थ तयार करण्यात. मग त्या भांड्याचं सुद्धा महत्त्व सांगतो की पितळेचं भांडं का, कारण पितळ, तांबं, लोखंड, दगड या सगळ्या ज्या वस्तू आहेत हे धातुपात्र आहेत, भूमिपात्र आहेत. हे जे धातू आहेत हे भूमिपात्र आहेत, जमिनीतून निघालेले आहेत, त्याच्यामध्ये मिनरल्स असतात आणि हे मिनरल्स पोटात जायला पाहिजे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये एखादा पदार्थ तयार करतो तर कळत न कळत ते मिनरल्स सगळे आपल्या पोटात जातात आणि ते शरीराला आवश्यक असतात. मध्येच काय झालं की जर्मन नावाचा प्रकार इथे आला आणि तो जर्मनीहून आला. त्याला हिंडालियम म्हणायचे, ॲल्युमिनियम म्हणायचे. मग नॉनस्टिकमध्ये त्याचं रूपांतर झालं. त्याच्यामध्ये जेवणं हे कधीही योग्य नाही, चांगलं नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर तांब्या पितळेची भांडी असतील ती माझी हात जोडून विनंती आहे, ती मोडीत काढू नका. त्याला कलही करा. कलही जरी नसेल तरी ती भांडी वापरा. एक असा समज आहे की कलही नसलेल्या भांड्यात जर आम्ही पितळेच्या भांड्यातही स्वयंपाक केला तर तो खराब होतो, हिरवा होतो. अगदी बरोबर आहे. पण तो गरमच असताना जर तुम्ही काढून ठेवला तर त्याला काहीही अपाय होत नाही. तर त्याच्यामुळे कळकळीची विनंती आहे की भांडी असतील तर ती पुन्हा वापरात काढा. आणि तुम्ही बघा ना की ती भांडी चक्क सुंदर धुतली, व्यवस्थित लावून ठेवली तर तुमचं स्वयंपाकघर श्रीमंत तर होतंच, रंगीतही होतं. किती छान रंग आहे, पितळेचा रंग, तांब्याचा रंग, लोखंडाची कढई, दगड, लाकूड. तर असे हे सगळे पदार्थ. तेव्हा हे सांगितल्यानंतर तो गोरा खुश होतो आणि नंतर मग आम्हाला त्यांनी ओके म्हटल्यानंतर 15 मिनटं आम्ही त्याला देतो. 15 मिनटानंतर तो सरंजाम येतो, गरम गरम भाताचं पातेलं, त्याच्यावर पिठलं असतंच, त्याच्यासमोर झाकण उघडलं जातं. मागून एक जण येतो, त्याच्यावर छान गरम फोडणीचा एक तडका टाकतो. बाजून अजून पापड येतात, कांदा लिंबू येतो. मग त्या खायचं कसं हे त्याला शिकवलं जातं आणि मग तो आनंदाने त्याचा उपभोग घेतो. गंमत अशी असते की कितीही पदार्थ चांगला असला तरी तुम्ही तो खाता कसा, वाढता कसा यालासुद्धा मोठी किंमत असते. आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर तो दिवस दूर नाही की तुमचं पदार्थ जे आहेत ते जगभर लोकप्रिय होतील आणि होतात आहे, याची मला गॅरंटी आहे. एक अजून किस्सा सांगतो तुम्हाला की तिथे ना लोक असे पंक्च्युअल असतात. म्हणजे तुम्ही रेस्टॉरंट उघडल्यानंतर 11 वाजता आमचं रेस्टॉरंट उघडायचं. मी त्या दिवशी गेलो आणि ओपनचा बोर्ड लावायचा असतो. ओपन लिहिलं की लोक येतात आतमध्ये. त्या दिवशी गेल्यानंतर तिथे पाहिलं तर आमचा शेफ नव्हता आलेला, तो उशिरा येणार होता. एक हँडीमॅन होता हाताखाली, डिशवॉशर होता आणि तेवढ्यात एक माणूस आतमध्ये आला. आतमध्ये आल्यावर त्यांनी पाहिलं की काहीच दिसत नाही आहे आणि मग मी त्याला म्हटलं की एक 5-10 मिनटात मी हे करतो. त्याची ऑर्डर घेतली आणि आतमध्ये काय मी रोज स्वयंपाक करत नाही, मी एकदा डिझाईन करून दिल्यानंतर फक्त बघत असतो तिथे. तर त्यामुळे शेफ मंडळी कुठे काय ठेवतात हे मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे साहजिक त्याचा पदार्थ तयार होण्यामध्ये उशीर लागत होता. मी 2-2, 3-3दा त्याच्याकडे जाऊन माफी मागायचो, यायचो. शेवटी तो 11:30 वाजता मला
म्हणे की तुम्ही येऊन इथे सॉरी म्हणायची काहीच गरज नाही, मला हा आनंद होता की कोणीतरी माझ्यासाठी स्वयंपाक करतं आहे, नाही तर आत्तापर्यंत फ्रीजमधलं काढलं, मायक्रोवेव्हला गरम केलं आणि दिलं, कोणी विचारतही नव्हतं म्हणे. तर त्याच्यामुळे टेक युअर ओन टाईम आणि डू युअर सेल्फ. तर अशी ही गंमत असते की बाबा तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने कोणाला तरी पदार्थ खाऊ घालता तर त्याची एक मजा वेगळी असते. मागाशी आपण गोव्याच्या फेणीचं एक उदाहरण घेतलं की ती जगात प्रसिद्ध झाली. तर ती नुसती फेणी प्रसिद्ध होऊन उपयोगाचं नाही. आपल्या इथे म्हणजे विदर्भामध्ये मोह नावाचा एक फळ असतं, मोहा. तर मोहाची दारू तयार होते, वाईन तयार होते. तर नुसतं दारू वाईन, मोहाचं पुरणसुद्धा तयार होतं, त्याची पोळी छान तयार होते, सरबत तयार होतं. तर ह्याचं सगळं कुठेतरी ना अटकलं आहे हे कार्यक्रम. तर कोणीतरी पुढाकार घेऊन पुढे यावं आणि त्या मोहापासून जे काही वेगवेगळे पदार्थ होतात ते जर समोर आले तर इतक्या मोठ्या प्रमाणात मोह तयार होतो की तो सगळा वाया जातो आणि मग तो वाया न जाता जगामध्ये पसरेल असं मला वाटतं. कित्येक वेळा असं म्हणतात की परप्रांतीय पदार्थांचं आपल्या जेवणावर अतिक्रमण झालेलं आहे. असं विसं काही नाही आहे. गरज ही शोधाची जननी असते आणि त्यावेळी जेव्हा आपल्याला भूक लागते, भूक लागल्यानंतर आपल्या पुढ्यात जो पदार्थ येतो तो आपल्याला आपलासा वाटतो, असं माझं सरळ मत आहे. मग ते सांबार वडा असो किंवा इकडला पनीर बटर मसाला असो किंवा पुरी प्रकार किंवा छोले भटोरे जे काय प्रकार असतील. गंमत कशी झाली की मराठी लोकांना असं वाटलं की अरे पदार्थ विकून काय उपजीविका करायची, असा कुठेतरी त्यांना मनामध्ये वाटलं असेल. म्हणजे माझ्या घरचं उदाहरण देतो की मी जेव्हा कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला तर त्यावेळी आमच्या घरची मंडळी किंवा नातेवाईक लोकच म्हणत होते हे काय चालू केलं यांनी असं. पण त्याच्यामध्ये मजा वेगळी होती आणि त्याच्यामुळे कदाचित मराठी पदार्थ पुढे येण्यास म्हणजे पुढे आले नाहीत असं माझं एक मत आहे. की एका दिल्लीच्या चांदणी चौकात जर तुम्ही गेलात तर तुम्ही पाहाल की एक आमचा तिथे मी पाहायचो की एक अण्णा इडल्या घेऊन यायचा पिशवीत आणि एक सांबाराचं भांडं डोक्यावर, अर्ध्या तासामध्ये सगळं विकून मोकळा व्हायचा. पण एक तरी झुणका भाकर विकणारा टोपीवाला दिसलाच नाही मला कधी. तर अशी ती गंमत असते. तर ती गंमत जी आहे ती गंमत न ठेवता तिला सिरियसली जर घेतलं तर आपले पदार्थ पुढे जाऊ शकतील. स्वप्नाबद्दल मागाशी बोललं की स्वप्न बघा, छान बघा, मोठी स्वप्न बघा आणि स्वप्नांना काही GST लागत नाही. इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचं एक सोपं हे उदाहरण देतो. मला नेहमी म्हणतात लोक की यश कश म्हणजे काय, हां सक्सेस म्हणजे काय. तर मी म्हणतो की यश सक्सेस म्हणजे पैसा नाही, ठीक आहे, पैसा असावा, पण यश कशाला म्हणतात की आम्ही एक 12-13 वर्षापूर्वी विष्णूजी की रसोई पुण्यात सुरू केली. पुणं आमच्यासाठी नवीन होतं आणि पुणेकर कसे आहेत तुम्हाला माहिती आहे, एक तर चोखंदळ आहेत खायला आणि नवीन माणसाला शक्यतो ते चांगलं असेल तर ठीक आहे, नसेल तर एंट्री देत नाहीत. आणि अशा पुण्याने मला आता 15 वर्ष झाले विष्णूजी की रसोई तिथे सुरू आहे. आणि त्याचं एक छोटं उदाहरण की आम्ही जेव्हा सुरू केली रसोई तिथे हार्वेस्टर क्लब नावाचा एक क्लब होता. आम्ही पत्ता लिहायचो की विष्णूजी की रसोई हार्वेस्टर क्लबच्या बाजूला. कट टू 12 वर्ष नंतर परवा तिथे एक लग्न होतं हार्वेस्टर क्लबमध्ये, सो अँड सो हार्वेस्टर क्लब विष्णूजी की रसोईच्या बाजूला. तर हा जो 12 वर्षाचा प्रवास आहे हा सक्सेस असावा असं मला वाटतं. दुसरा एक माझ्या स्वतःबद्दल घडलेला प्रसंग, विठ्ठल कामत सगळ्यांना माहिती आहेत, परिचित आहेत आणि मी त्यांना गुरुस्थानी मानतो. तर यांच्या ऑर्किडमध्ये एक कार्यक्रम होता आणि ऑर्किडमध्ये कार्यक्रम होता पुस्तकाचा, इडली ऑर्किड आणि मी. या पुस्तकाचं 3री-4थी काहीतरी आवृत्ती निघत होती. मी एका कोपऱ्यात हॉलच्या सगळ्यात शेवटी दरवाजाशी उभं राहून ते सगळं बघत होतो आणि स्वप्न काय बघत होतो की यार या माणसाशी एकदा आपल्याला बोलता आलं पाहिजे, एवढंच स्वप्न, बाकी काय असं हे नाही. आणि नंतर मग ते 2-4 दिवसामध्ये मी त्यांच्याकडे होतो तो बोलता वगैरे आलं. पण कट टू 10 वर्षानंतर तोच प्रसंग, तोच हॉल, तोच स्टेज, तेच विठ्ठल कामत, त्यांची आई आणि त्यांच्या आईवर त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, प्रकाशन मी करत होतो. तर ही जी गंमत आहे तर हा सक्सेस आहे. हा पैशाने वगैरे आपल्याला मिळवता येत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध डॉक्टरनी म्हटलं आहे की सर्वोत्कृष्ट आहार कुठला. तर त्यांनी असं लिहिलं आहे की बाबा भारतातला सात्विक आहार हा सर्वोत्कृष्ट आहार आहे. आता सात्विक आहार म्हणजे मग पुन्हा
महाराष्ट्र आलं असं मला वाटेल. कारण आपल्याकडे चटण्यांचे जेवढे वेगवेगळे प्रकार आहेत, कोशिंबिरींचे प्रकार आहेत, तर ते दुसरे कुठेही नाही आहेत. तर चटण्या म्हणजे मग कारळाची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी, या सगळ्या चटण्यांना एक वेगळं महत्त्व आहे, नाही का, की ते पोटात गेलं पाहिजे. आणि चटण्यांबद्दल मी नेहमी म्हणतो की चटण्या जरी डावीकडे वाढत असल्या तरी त्या उजव्या आहेत, डाव्या असल्या तरी उजव्या आहेत. कारण उजवीकडचे जे भाजीचे प्रकार आहेत त्यांना ते उजवं करतात. कधी एखादी भाजी अळणी असते, कधी कोणाला ती गोड लागते, तर त्या चटण्या प्रकार जो असतात तो त्याच्यामुळे ते समतोल साधला जातो. आणि आमच्या इथे विदर्भातल्या एक लेखिका आहेत, मला नाव आठवत नाही, त्यांनी याच्यावर पुस्तकही काढलं आहे की डावं तरीही उजवं. तसे हे जे चटण्या प्रकार आहेत, कोशिंबीर, आता तुम्ही बघत असाल की कोशिंबीर सॅलड प्रकार ते नाही का, आजकाल बर्गर्सचे वगैरे सँडविचेसचे नवीन नवीन निघाले आहेत दुकानं, तर त्याच्यामध्ये ते कच्चं सॅलड घेतात, कोबी वगैरे घेतात, त्याच्यात ड्रेसिंग नावाचा एक प्रकार करतात. त्या ड्रेसिंगमध्ये सॅलड ऑइल वगैरे असे काय काय, विनेगार, काळी मिरी वगैरे घालतात. आणि कच्च्या भाज्यांबरोबर कच्चं तेल खाणं पोटासाठी चांगलं असतं वैद्यकीयदृष्ट्या. आणि हा प्रकार आपल्या इथे पूर्वापार चालत आला आहे. आपण कोशिंबीर बनवायचो काकडीची, तर काकडीच्या कोशिंबिरीमध्ये भाजलेले दाणे घालायची आमची आजी. तर दाणे म्हणजे मग त्याच्यामध्ये तेल आलं, प्रकार तोच आहे. तर तिला माहिती होतं की कच्च्या भाज्यांमध्ये जर दाणे घातले तर ते तेल त्या भाजीबरोबर मिक्स होऊन पोटात जाईल आणि आपल्या पोटाला अपाय होणार नाही. तर हे सगळे जुने प्रकार आहेत, तर नव्याने पुढे येत आहेत. तर नव्याची कास धरून जुन्याला समोर आणणं असं माझं एक म्हणणं आहे. नेहमी कसं असतं की हे सगळं करताना सगळ्यांना वाटतं की बाबा मी एखाद्या छोट्याशा गावात जातो आणि छोट्याशा गावात राहून मग माझं स्वप्न असतं पुण्याला शिफ्ट व्हावं, मुंबईला शिफ्ट व्हावं. काही लोकांना मग दिल्लीला पुढे जावं वाटतं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांना वाटतं की बाबा आता अमेरिकेत जायला पाहिजे. तर ही सगळ्यांची स्वप्न आता तुम्ही बघत असाल, तुमच्याकडे नाशकात काही दुसरं चित्र असेल असं मला वाटत नाही की नाशकामध्ये आता रिटायर्ड लोक जास्त दिसतात, आपली मुलं सगळी बाहेर देशात गेलेली आहेत. पुण्यातही तेच चित्र आहे, नागपूरलाही तेच चित्र आहे, थोडंफार प्रमाण कमी जास्त असेल. माझंसुद्धा तसं होतं, पण मी असं एकदम हे नव्हतं की बाबा मला अमेरिकेत रेस्टॉरंट काढायचं आहे वगैरे, असं काही नाही. पण कसं आहे की संधी कधी काय मिळेल सांगून येत नाही. संधी दार ठोठवते, त्याचा तुम्ही बरोबर फायदा घेतला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं आज नाही तर उद्या जेव्हा रसोई काढली ना, विष्णूजी की रसोई एक थोडं वेगळं प्रकरण आहे की ते थीम रेस्टॉरंट आहे, रेग्युलर रेस्टॉरंट नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एक पंजाबी रोड साईड ढाबा तयार आहे, त्याच्यानंतर डावीकडे एक मराठी जुना वाडा आहे, त्याच्यामध्ये पारंपरिक मराठी जुनं जेवण जुन्या टाईपचं असं, आणि सगळं लाईव्ह असतं. त्याच्यामुळे ते एक वेगळा तिथला आनंद, एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तर हे करताना काही लोक यायची, अरे ये तो मेट्रो सिटी का कन्सेप्ट है, आप आते क्यों नहीं, दिल्ली में आओ, मुंबई में आओ. कोणी म्हणायचं पुण्यात या, पुणे सांस्कृतिक शहर आहे, तिथे यायला पाहिजे. पुण्यात मला यावंसं वाटायचं कारण पुणं मला आवडायचं. तर मग पुण्यामध्ये रसोई सुरू केली. पुण्यात रसोई सुरू केल्यानंतर अमेरिकेत रसोई सुरू करा असे पुणेकर म्हणू लागले, कारण पुण्यातली बरीच मंडळी अमेरिकेमध्ये होती. मग म्हटलं हां करू आपण, पण त्याचा अट्टहास नव्हता. बरीच लोक यायची की चालू करू म्हणणारी वेगळी असतात आणि खऱ्या अर्थाने सुरू करणारी वेगळी असतात. मग आम्हाला भेटले तुषार कोठळकर नावाचे एक गृहस्थ. तर ते आले आणि म्हणे की असं सुरू करायचं आहे आपल्याला. म्हटलं बिलकुल करा. आणि मग त्यांनी मला म्हटलं की असं रेस्टॉरंट माझं आहे अमेरिकेत, पण ते मला बंद करून तिथे विष्णूजी की रसोई सुरू करायचं आहे. तर म्हटलं मला येऊन पाहावं लागेल रेस्टॉरंट पहिले, आणि रेस्टॉरंट पाहिल्यानंतर मग मी ठरवीन की तिथे कसं होईल काय होईल. तर म्हटलं 2 चक्कर होतील. तर म्हणे चालतील, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं रेस्टॉरंटचं नाव काय, तर म्हणे बॉम्बे टू गोवा. तर आता या बॉम्बे टू गोवाचा किस्सा कसा आहे की जेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना की मी तयारी सगळी करून ठेवली होती अमेरिकेला जायची. मग अमेरिकेला जायला काय लागतं आपल्याला, व्हिसा लागतो, त्याच्यानंतर पासपोर्ट पहिला लागतो, मग व्हिसा लागतो. व्हिसा काढून ठेवल्यानंतर वर्षभर त्याचं काहीच केलं नाही. मी म्हटलं व्हिसाचा उपयोग झालेला नाही आपल्याला, एकदा असंच जाऊन येऊ. म्हणून असंच जेव्हा गेलो होतो तेव्हा ते मी बॉम्बे टू गोवा पाहिलं होतं, त्यांचं किचनसुद्धा पाहून आलो होतो. आणि जेव्हा तो म्हणे की बॉम्बे टू गोवा असं, म्हटलं मी पाहिलं आहे रेस्टॉरंट, मला यायची गरज नाही, तुम्ही बोला कधी सुरू करायचं. आणि अक्षरशः ज्या दिवशी बोलणी झाली त्याच्या 3ऱ्या महिन्यात रेस्टॉरंट सुरू झालं होतं विष्णूजी की रसोई.
तर हे असतं की तुम्ही मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घ्या. तिथे गेल्यानंतर मग तो काही लोक म्हणाले, हे बघा तिथे तुम्ही बघत असाल की खाटा, तो मागे जावर थोडंसं बॅकला जा, थोडं मागे जाता येईल. तिथे ह्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला खाटा दिसतील, खाटा. तर या तसाच त्या खाटांमध्ये बसून जेवणाचा आनंद त्या लोकांना दिला. आणि तिथे गेल्यानंतर मग ही अशा टाईपची छोटी किचन्स असतात. आणि इथे मॅक्सिकन लोकांबरोबर मला काम करावं लागतं. तुम्हाला मॅक्सिकन माणूस पुरणपोळी बनवताना दिसेल. भाकर जी आहे तीसुद्धा तिथे बनवलेली आहे आणि तीसुद्धा मॅक्सिकन लोकांनी बनवलेली. तर अशा टाईपचा हा अमेरिकेचा जो आहे व्यवसाय तो सुरू झाला. सुरू झाल्यानंतर स्टार्टिंगला काय झालं की तो म्हणे तुम्हाला नॉनव्हेज ठेवावं लागेल, नॉनव्हेज ठेवल्याशिवाय होणार नाही. मी थोडा हो नाही करत तयार झालो, कारण मी स्वतः शुद्ध शाकाहारी आहे. मी स्वतःला शाकाहारी हत्ती म्हणतो अभिमानाने. आणि जी लोक मांसाहारी आहेत त्यांना मला प्रेमाने सांगणं आहे की मांसाहाराचा बेस जो असतो तो शाकाहारच असतो. शाकाहाराशिवाय मांसाहार तयार होऊ शकत नाही. नुसतं कच्चं अन्न आपण खाऊ शकत नाही. एनिवे, तर तो वाजाता विषय परत. तर नाईलाजाने मी नॉनव्हेज तिथे ठेवलं. आणि सोशल मीडियाचा जमाना आहे, लोक छान असे नॉनव्हेजचे तंगड्या वगैरे पकडून, देखो हम विष्णू जी की रसोई में चिकन खा रहे वगैरे. मला वाईट वाटत होतं. तिसऱ्या दिवशी काय झालं की एक बाई आल्या, गुजराती होत्या त्या. और मैं विष्णु जी, मैं आपके शोज़ देखती हूँ और मैं बड़ा भरोसा रख के यहाँ पर आई हूँ कि यहाँ सब ठीक ठाक होगा, एक ही किचन है फिर भी. बोला हाँ बिल्कुल, आप चिंता मत करो, आप आइए. आणि नंतर काय झालं, त्यांना असं म्हणून मी किचनमध्ये गेलो. किचनमध्ये सगळा गोंधळ सुरू होता. इकडला चमचा तिकडे, तिकडला चमचा इकडे, एकाच चॉपिंग बोर्डवर इकडलंही कापायचे तिकडलंही कापायचे, तोच चाकू सुरी. मला त्या दिवशी रात्री झोप नाही आली. म्हटलं एवढ्या विश्वासाने लोक येतात. मी दुसऱ्या दिवशी आमच्या कोथळकरांना म्हटलं की बाबा मला काही करायचं नाही, तू तुझं सांभाळ, विष्णूजी की रसोई नाव काढ, तुषारजी की रसोई चालू कर आणि नॉनव्हेज मला काही नॉनव्हेज विकायचं नाही. तो म्हणे आता मी एवढा खर्च केला वगैरे वगैरे वगैरे. मग शेवटी असं ठरलं की बाबा तुला एक्सपेक्टेड किती रेव्हेन्यू आहे मला सांग. त्यांनी सांगितलं XYZ आकडा. म्हटलं ठीक आहे, तू मला 1 महिना दे, या रेव्हेन्यूच्या बरोबर मी तुला व्हेजिटेरियन जेवणात जर काढून दिला तर ओके, अदरवाईज मी तुझं नुकसान भरून देईल. ही मी रिस्क घेतली. आणि तुम्हाला सांगतो की त्याला जेवढा एक्सपेक्टेड रेव्हेन्यू होता त्याच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू व्हेजिटेरियनमध्ये त्याला मिळवून दिला. हां, तर आपल्या प्रॉडक्टवर आपला विश्वास असावा, तर ते नाणं खणखणीत जर असेल तर कुठेही चालतं. आणि मग अशी ती रसोई सुरू झाली. मग 1 रसोई झाली, मग 2री, 3री, 4थी, अशा 4 झाल्या. एक बँक्वेट हॉल झाला. आणि आत्ता जवळपास 25 मी वेगवेगळे क्लाउड किचन काढले. तर क्लाउड किचनबद्दलही मी तुम्हाला सांगतो. पण या रसोया एवढ्या कशा सुरू झाल्या, पुन्हा संधी आली. कोविड दरम्यान मी अमेरिकेत होतो काही वेळ आणि काही वेळ इथे होतो. आणि तेव्हा मला समजलं होतं की अमेरिकेत कोविडच्या दरम्यान ती मंडळी एवढी घाबरट आहेत की जे असेल ते सोडसाड करून निघून जातात. आणि जेव्हा दुसरा कोविड लागला तर ही गोष्ट मला माहिती होती. दुसरा कोविड म्हटलं इथे इंडियात तर आपल्याला काही काम करायला मिळणार नाही. मी शेवटचं तिकीट काढून अमेरिकेला पोहोचलो. आणि खरंच सांगतो तुम्हाला, मला 3 रेस्टॉरंट बँक्वेट हॉल अक्षरशः फ्री थ्रोअवे प्राईजमध्ये मिळाले. आणि मग ते विस्तार जो होतो तो असा झाला. आणि तिथे गेल्यानंतर एक लक्षात आलं की बाकी जेवणं बनवणं विकणं खूप सोपं आहे. साऊथ इंडियन सोपं आहे, नॉर्थ इंडियन सोपं आहे. मराठी जेवण तयार करून जे विकणं किंवा गुजराती मारवाडी टाईपचं जेवण तयार करून विकणं हे खूप कठीण आहे. कारण ही जेवणं जी असतात ही टिपिकल असतात. कुठल्या वेळी मोहरी घालायची, कुठल्या वेळी जिरं घालायचं, हिंग कुठं घालायचं नाही घालायचं, हळद कधी, हे सगळं टिपिकल असतं. आणि हे करायला तिथली शेफ मंडळी तयार नसतात. कारण सगळ्यांना माहिती असतं टाईम इज मनी. 4-5 वर्षाकरता आपण जातो आहे, जेवढं धावून सोपं सापं काय असेल करून मोकळं व्हा. कौन साला दिमाग मगजमारी करेगा मराठी खाना बनाने के लिए. आणि असं करून तिथे आम्हाला शेफ लोक मिळत नाही. आणि त्याच्यावरून मी म्हण एक तयार केली की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून, ही म्हण आहे. मी म्हटलं लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून आणि रेस्टॉरंट पाहावं अमेरिकेत उघडून.
मग डाळा त्याचा भाव पता चालतो की खऱ्या अर्थाने रेस्टॉरंट जे आहे, तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असतील बिनधास्त वाजवा, लाजू नका. हां, तर रेस्टॉरंट माझ्या बायकोला चांगला स्वयंपाक येतो म्हणून मी रेस्टॉरंट काढीन अशी म्हणणारी खूप असतात, पण बायकोचा स्वयंपाक घरीच चांगला असतो, तो बाहेर रेस्टॉरंटमध्ये त्याचा उपयोग होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे असा गैरसमज मुळीच मनात ठेवू नका. आणि जेव्हा एक लक्षात आलं की मराठी रेस्टॉरंटची गरज तर आहे, पण मराठी मंडळी रेस्टॉरंट काढायला समोर येत नाहीत, कारण मग तिथे खर्च जास्त आहे, मराठी शेफ मिळत नाही. मग काय करायचं, म्हणून मग हा क्लाउड किचनचा जो प्रकार आहे तो माझ्या डोक्यात आला. क्लाउड किचन म्हणजे एक अशी मोठी कंपनी असते आणि ती कंपनी हे वेगवेगळे क्लाउड किचन्स तयार करते. ही अशी कंपनी ते क्लाउड किचन्स तयार करते. या कंपनीची जबाबदारी काय आहे की तुमचा ब्रँड यांच्या पोर्टलवर ते ठेवतात. त्याच्यानंतर एकाच हॉलमध्ये 10 ते 12 वेगवेगळे क्लाउड किचन असतात. मग कोणी पंजाबी, कोणी जापनीज, अशा प्रकारचे प्रकार. हे जेवढे दरवाजे आहेत ते एक एक वेगवेगळं क्लाउड किचन आहे. आणि हा कॉमन पॅसेज जो आहे तिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. आणि इथे काय असतं की 2 किंवा 3 माणसंच काम करू शकता. एक तर ती डिपेंडिंग विसावर आलेली लेडी असते ती ते काम करू शकेल, आणि तिच्याबरोबर एक डिशवॉशर. ही दोघंच मंडळी तिथे काम करतात. त्यांची जबाबदारी एवढीच की छान जेवण बनवायचं आणि ते पुढे न्यायचं. समोर न्यायचं सुद्धा नाही आहे तुम्हाला. कंपनीचा माणूस येतो किंवा रोबो येतो तिथे, तो रोबो तुमचं जेवण घेऊन जातो, पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. त्याच्यामुळे ती पण कटकट तुम्हाला नाही आहे. तर अशा प्रकारे ते मॉडेल सुरू केलं. जवळपास 25 मराठी पदार्थ त्याच्यावर टाकले पोर्टलवर. ते पदार्थ त्यांच्याकडनं एकदा करून घेतले आणि नंतर मी त्यांना माझं नाव दिलं. आता या चक्करमध्ये तिथे खूप पैसे मिळत नाही मला. त्या कंपनीला मिळतात, त्या बायांना ज्या करतात त्यांना मिळतात, मला काही जास्त असं मिळत नाही. पण मला समाधान मिळतं की आपल्या मराठी लोकांना मराठी जेवण तिथे मिळतं. आणि त्या समाधानासाठी सुद्धा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पैशात मोजू नका. आणि समाधान हे कशात असं माहिती आहे का तुम्हाला, की एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो, चालेल ना? हां, तर एकदा कृष्ण आणि अर्जुन असे दोघं असतात. अर्जुन म्हणतो की मी पण दानधर्म खूप करतो, पण तरी कर्णाचं नावाला दानशूर करणं असं का म्हणतात, अर्जुन का नाही म्हणत, कारण मी पण खूप करतो. तर कृष्ण म्हणतात की ठीक आहे, ही टेकडी जी आहे समोर दिसते ही मी तुला दिली, ही मी सोन्याची करून देतो. अट एकच, संध्याकाळपर्यंत या सगळ्या गावकऱ्यांना तू वाटून देशील. अर्जुन तयार होतो खुशीखुशीत. गावकऱ्यांना म्हणतो या मी तुम्हाला सोनं देतो. आणि ते सोनं तलवारीने कापून कापून देत असतो. संध्याकाळ होते, रात्र होते, तो कापत असतो, गावकरी नेत असतात, घरी जाऊन पुन्हा लाईनीत लागतात, पुन्हा घेऊन जातात. तो थकून जातो आणि शेवटी म्हणतो कृष्णाला की मी हारलो, हे काय आहे. तर म्हणे थांब. मग तो कर्णाला बोलवतो, ही टेकडी तुझी, तेच सांगतो की शेवटपर्यंत तुला हे वाटायचं आहे गावकऱ्यांना. तर कर्ण म्हणतो ओके नो प्रॉब्लेम. तो गावात जातो आणि म्हणतो गावकऱ्यांनो ही सोन्याची टेकडी तुमची, तुम्ही आपापसात वाटून घ्या, आणि चालला जातो. तर तेव्हा कृष्ण म्हणतो की बाबा रे, ह्याच्यासाठी कर्ण दानशूर म्हणतात, कारण त्याची त्यांनी ओनरशिप घेतली नाही, तू त्याची ओनरशिप घेतली. तो ओनरशिप नका घेऊ, तुम्ही देऊन द्या. मग म्हणे श्रेष्ठ दान कुठलं, तर म्हणे थांब. मग तो भीमाला बोलवतो, छान जेवण बनवायला लावतो आणि म्हणतो गावकऱ्यांना जेवण वाढ. सगळे गावकरी जेवत असतात, एक एक पुरी, 2 पुरी, 2 जिलब्या, 10 जिलब्या घेऊन शेवटी पोट भरल्यावर म्हणतात तृप्त होतात, नको आता नको. तर म्हणे अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान, की ते एक वेळ अशी येते की तुम्ही म्हणता की नको, तृप्त झालो बाबा. तर किती सोनं द्या तरी त्यांना ते हवं असतं, किती पैसे मिळाले तरी हवे असते. सासऱ्यांनी 1 गाडी दिली म्हटलं अजून 2 गाड्या का नाही दिल्या असं असतं. पण जेवणामध्ये तसं काही नसतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे होईल तेवढं अन्नदान करा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. एक शेवटचे 2-3 मुद्दे मांडतो. ते मुद्दे असे, कंटाळा नाही आला ना, कारण माझ्याकडे बोलायला खूप आहे. हां, काय म्हटलं सर? हो ना, किती वाजले? अरे बापरे. तर गंमत अशी आहे की हे सगळं
पदार्थ त्याचं महत्त्व, जागतिकीकरण व्हायला पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे सगळं करत असताना मग करायचं काय, प्रयत्न काय करायचे. तर जगात सगळीकडे फिरत असताना मला एक लक्षात एक छोटा प्रसंग घडला. प्रत्येकाला प्रसंग घडलेला आहे माझ्या प्रत्येक बाबतीमध्ये. तो प्रसंग असा होता की मुतब्बल नावाचा एक पदार्थ, किंवा त्याला बाबा गणोशसुद्धा असं म्हणतात, आणि तो वांग्यापासून तयार होतो. मिडल ईस्टचा हा प्रकार आहे आणि तो सगळ्या एअरपोर्टवर तुम्हाला मिळेल, जगातल्या सगळ्या एअरपोर्टवर. आणि काहीच नसतं, वांगं भाजलेलं असतं, त्याला मॅश करतात, त्याच्यामध्ये काही ठिकाणी लेबने नावाचं एक दही घालतात आणि लसूण घालतात कच्चा, मीठ घालतात, काळी मिरी घालतात आणि वरून एक चमचाभर ऑलिव्ह ऑइल घालतात. दॅट्स इट. हा झाला बाबा गणोश. मग म्हटलं आपलं वांग्याचं भरीत किती सुंदर आहे, जळगावचं वांग्याचं भरीत. जळगावच्या वांग्याच्या भरताला एक वेगळी चव आहे, वांग्यालाच चव आहे. ते नुसतं वांगं तुम्ही भाजून सोलून त्याच्यावर अमूल बटर घालून खाल्लं तरी छान वाटतं, एवढं ते छान वांगं असतं. म्हणजे नुसतं बोलता बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं, नाही का, कच्च्या वांग्याबद्दल बोलताना. भरीत केल्यानंतर तर अजून त्याची मजा येते. मग हे प्रसिद्ध व्हायला नुसत्या कुकरी शोजमधून दाखवताना हे होणार नाही, मग याचं काहीतरी करायला पाहिजे. आणि मग तिथून वर्ल्ड रेकॉर्ड्सची निर्मिती झाली असं मला वाटेल. त्याच्या आधी वर्ल्ड रेकॉर्ड मी खूप केले होते. 2000 साली पहिला वर्ल्ड रेकॉर्ड केला, तर तो केला होता, सगळ्यात मोठा पराठा केला होता. आणि हा पराठा जो आहे हा 5 फुटाचा पराठा होता. आता पुन्हा तुम्हाला सांगतो की गरज ही शोधाची जननी असते. आणि कसं झालं की तेव्हा मी पराठा फेस्टिवल केला होता, आणि तो पराठा फेस्टिवल लोकप्रिय व्हावा म्हणून आमच्या एका मित्राने आम्हाला सजेस्ट केलं, मनीष अवस्थी त्याचं नाव, कि भाई इसमें कुछ तू वर्ल्ड रिकॉर्ड बना तो ये पराठा फेस्टिवल में न्यूज़ पे लाऊंगा और वो लोग देखेंगे. तर म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं. मग 5 फूट बाय पराठा मोठा करायचा. मग 2 फुटाचा म्हटलं तर हा एवढूसा होईल, त्याच्यात मजा नाही, मग अजून थोडा मोठा करा. म्हणून मग 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा तयार केला. मग त्याच्यासाठी तेवढा मोठा तवा पाहिजे, तेवढं मोठं लाटणं पाहिजे, हे सगळं आलं. पण कसं असतं की तुम्ही एकटं हे काही करू शकत नाही, तुमच्या मागे लोक पाहिजेत. आणि देवाच्या कृपेने माझ्या मागे आमचं कुटुंबच एवढं मोठं, आम्ही 3 भाऊ, आज एक भाऊ आमचे आले आहेत, प्रवीण भाऊ मोठे, हे प्रत्येक वेळी मला साथ देत गेले की कुठेही गेलो तरी पुश करायचे, समोर करायचे, उभे राहून जा 1 मिनटं, सगळे असे पाहून राहिले तुम्हाला. तर हा पुश जो असतो हा खूप महत्त्वाचा असतो. मग तो मोठा तवा बनवून देणं किंवा त्याला लागणारं लाटणं आहे ते बनवून देणं, हे सगळं त्यांनी लिहिलं पेललं. त्याच्यानंतर मग नचिकेतसारखे मित्र आमच्याकडे आले, बाकी घरची मंडळी होतीच. म्हणजे किती लोकांची नावं घ्यावी, आणि प्रत्येकाचं छान त्या त्या ठिकाणी रोल असतो. माझं मी नेहमी मी खूप काय म्हणता येईल लकी आहे की मी फक्त विचार डोक्यात आला की टाकून देतो आणि निघतो दुसरीकडे कामाला. बाकी सगळी मंडळी तयारी करतात, मी आल्यावर फक्त कपडा घुमवण्याचं काम करतो. तर तो पहिला वर्ल्ड रेकॉर्ड केला होता पराठ्याचा. मग तो वर्ल्ड रेकॉर्डमुळे पराठा फेस्टिवल गाजला आणि तो चालला. नंतर मग आम्ही कबाब फेस्टिवल केला. तर म्हटलं चला आता कबाब फेस्टिवल केला, तर 9 फूट लांबीचा कबाब तयार केला आणि तोसुद्धा गाजला, चालला. असं करता करता ती वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची एक हे लागली. मग सतत मध्ये शाकाहारी जेवणाला हे व्हावं, काय प्रचार व्हावा म्हणून 54 तास नॉनस्टॉप कुकिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केला मी. आणि 54 तास म्हणजे ते 54 तास कंप्लीट करायला मला 65 तास काम करावं लागलं. म्हणजे असं समजा की आज सकाळी वर्ल्ड रेकॉर्ड सुरू झाला, आज दिवसभर, आजची रात्र, उद्याचा पूर्ण दिवस, उद्याची रात्र, परवाचा पूर्ण दिवस दुपारपर्यंत, असे हे 64 तास कंप्लीट केल्यानंतर हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला होता. तर तो वर्ल्ड रेकॉर्ड नंतर मग भगरचा वर्ल्ड रेकॉर्ड इथे केला, नाशकातच केला. जवळपास 7000 किलो भगर तयार केली होती. चोरियाजी आमचे मित्र आहेत, सोनपरी भगर, सोनपरी हां त्यांचा ब्रँड आहे, तर तो एक केला. मग खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावा म्हणून एक खिचडीचा प्रकार केला. ती खिचडी पहिले नागपूरला केली, मग पुण्यात केली, नंतर दिल्लीला जंतर मंतर मैदानामध्ये केली. तर अशी ही खिचडी. मग यासाठी लागणारं हे साधन सामग्री जी आहे ती तयार करणं एक मोठं काम होतं. आत्ता ही जी तुम्ही कढई पाहिली
तर ही कढई रेडीमेड मिळत नाही, ही बनवावी लागते. आणि मग ती बनवायला आमचे मित्र जे आहेत निलेश पै कोल्हापूरचे, त्यांनी आम्हाला मदत केली. सध्या 1.5-2 महिने खपून ती मोठी कढई तयार झाली. आणि कढई एकदा तयार झाल्यानंतर मग त्यात वेगवेगळे पदार्थ आहेत ते व्हायला लागले. मग पदार्थ नुसते करायचे नाहीत, मग ते पदार्थ तयार होण्यामागे एक ध्येय असतं. आणि पदार्थ तयार होताना तो तेवढाच उत्कृष्ट व्हायला हवा, चविष्ट व्हायला हवा. आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न असतात. आता तुम्ही बघाल की ही भाजी वगैरे जी दिसते आहे, ही समरसता भाजी नावाचा एक प्रकार केला होता आणि शाळेतल्या मुलांच्या नावाने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. याच्यामध्ये जवळपास 1200 पोरांनी भाग घेतला होता. पण पदार्थ तयार करताना मात्र मी एकटाच होतो. तर गंमत कशी असते की एवढी मंडळी ती भाजी तयार झाल्यानंतर घ्यायला होती. हा विकत नाही कधी, हे सगळं फ्रीमध्ये असतं लोकांना. त्याच्यामुळे मी एक ठरवलं आहे की बाबा या कढईमध्ये जे काय करीन मी, तर ते विकायचं नाही, ते लोकांमध्ये फ्री डिस्ट्रीब्युशन याचं करावं. तर असे हे सगळे पदार्थ असतात, त्याला लागणारे इक्विपमेंट्स असतात. आता या इक्विपमेंटबद्दल सांगायचं, ही कोल्हापूरहून तयार केलेली कढई आहे. आणि कढई जेव्हा कोल्हापूरहून पहिल्यांदा ती इथे आली जळगावला, तर जळगावला पहिल्या वांग्याचं भरीत तयार केलं, त्यासाठी ही कढई तयार केली होती. आणि जळगावच्या कलेक्टरनी या कढईला हिरवी झेंडी दिली होती. जळगावचे वाणी साहेब यांना मानावं लागेल की मी त्यांना संकल्पना बोलून दाखवली, कारण वांगी जळगावची होती. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे आपण करूयात. आणि त्यांनी हो म्हटल्यानंतर हा कढईचा वगैरे सगळा घाट घातला आणि ही कढई तयार झाली. पुण्यामध्ये 10,000 किलो मिसळ तयार केली, कारण मिसळ आता नाशिकवाले म्हणतात मिसळ आमची, कोल्हापूरवाले म्हणतात मिसळ आमची, पुणेवाले म्हणतात मिसळ आमची, कोणाची असो शेवटी ती आपली आहे हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग मिसळ मी पुण्यात तयार केली 10,000 किलो. हे सगळं करत असताना कशासाठी केलं की बाबा वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड जो होता ग्लोबलाइज होतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, या सगळ्यांमध्ये तुमचं नाव जातं. आणि मग त्या पदार्थाचं सुद्धा नाव जातं. चिवडा आम्ही तयार केला जे दिवाळीच्या वेळी, तो जवळपास 6,000 किलोच्या मोठ्या कढईत केला. आणि तो चिवडा आम्ही बॉर्डरवर पाठवला सगळ्या सैनिकांसाठी. तर त्याच्यात एक वेगळी मजा असते. आणि मी काय करतो की मला करायचं आहे ना, मी पहिलेपासून पैसे कोणाला मागत नाही. आपली तयारी झाली की मग ते अनाऊन्स करायचं. मग तुमच्यासारखे दानदाते लोक येतात, मग ते देतात, त्याला हे नाही होत. तर तशा पद्धतीनं तो चिवडा झाला. आणि नंतर हा तयार केला. मग असं वाटलं की दर दिवाळीमध्ये आपण काहीतरी असं करावं की जेणेकरून लोक एकत्र येतील आणि मजा घेतील, आनंद. मग मागच्या वर्षी मी डोसे केले. मग डोसे केले 24 तास डोसे केले एकट्याने उभं राहून, नॉनस्टॉप डोसे. आणि ते जवळपास 14,000 डोसे झाले. तुम्हाला सांगतो, जे सकाळी 7ला डोसे बनवायला सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी सकाळी 7पर्यंत डोसे बनवले. आणि रात्रीसुद्धा तिथे लाईन लावून डोसे खात होते लोक. 10,000 लोक येऊन गेले. आणि आता इकडलं DFW हिंदू टेम्पल जे आहे टेक्सासचं, त्या लोकांनी यावर्षी मला बोलवलं. आणि अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकही फूडचा रेकॉर्ड नाही आहे, तर तुम्ही तो पहिला रेकॉर्ड तुम्ही तिथे दर्ज करा. मग आता मी 27 सप्टेंबरला टेक्सासला 15,000 डोस्यांचा विक्रम स्वतःचा चेक करतो आहे. तर त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, असतीलच. तर हे असे वर्ल्ड रेकॉर्ड करताना मग हेच लक्षात आलं की बाबा त्या निमित्ताने आपलं देशाचं नाव सगळ्यांकडे जाईल, त्या पदार्थांचं नाव जाईल आणि ते पदार्थ जे आहेत ते लोकप्रिय होतील. आणि हे सगळं करतो आहे. एक मिनटं. हे सगळं करत असताना असं होत नाही की हां चला खिचडी करायचं आहे असं टाकत गेलं, असं होत नाही. ह्याच्यामागे एक गणित असतं, एक विचार असतो, थॉट प्रोसेस असते. आणि शांतपणे मी सगळं करतो. मला एवढं जवळपास 35 वर्ष झाले हे करता करता, वर्ल्ड रेकॉर्ड्स करता करता जवळपास 20 वर्ष झाले. आणि हे करताना सगळ्यात माझा म्हणजे काय म्हणता येईल, सर्वोच्च बिंदू म्हणतात की नाही, असा काहीतरी परमोच्च बिंदू आनंद तो मला मिळाला. हां, क्लायमॅक्स म्हणा चला, की अयोध्येमध्ये राम मंदिर जेव्हा तयार झालं तर त्या 22 तारखेला मला राम मंदिराचा शिरा बनवायला मिळाला. आणि तो शिरा मी तयार केला तिथे. आणि तो सुद्धा मोठी कढई तिकडे घेऊन गेलो.
आणि 7,000 किलो तो शिरा तयार केला होता. आणि त्याच्यामध्ये इतका वेगळा आनंद होता की न भूतो न भविष्यती. जिथे माणूस शिरायला सुद्धा जागा नव्हती अशा ठिकाणी ही कढई गेली. अयोध्या झाली, त्याच्यानंतर आता कुंभमेळा कुठे, प्रयागराज, तिथे ह्याच्यापेक्षा मोठी कढई 15 फूट बाय 15 फुटाची कढई, त्याची हाईट 6.5 फूट. आणि नवीन कढई ती बनवून तिकडे नेली. आणि ही सगळी भक्त मंडळी तिथे बघा कशी रांगा लावून हे प्रसाद घेत आहेत. सकाळी 10 वाजता प्रसादाचं वितरण सुरू झालं सर, आणि संध्याकाळी 6 वाजता संपलं. रेकॉर्डचं असं असतं की रेकॉर्ड जेव्हा तुम्ही करता तो एक तो कन्झ्युम झाला पाहिजे तर तो रेकॉर्ड म्हणून दर्ज केला जातो, अदरवाईज तो रेकॉर्ड होत नाही. मग ती तुम्ही अन्नाची नासाडी केलं असं तुमच्यावर गुन्हा उलट लावतात ते. पण देवाच्या कृपेने हे सगळं होत गेलं, करत गेलं. आणि तुमच्या प्रयागराजला अक्षरशः म्हणजे झोप नव्हती की ती कढई जाईल कशी. कित्येक लोक तुमची मंडळी गेली आहेत का प्रयागराजला मला माहीत नाही, पण तिथे माणूस शिरायलासुद्धा जागा नव्हती. अशा ठिकाणी ही कढई गेली आणि नंतर हा शिरा तिथे तयार झाला. तर हे आयुष्याचं परमोच्च असा बिंदू मला सापडला आणि त्याचा मी आनंद घेतला. मीच आनंद घेतला नाही तर माझ्याबरोबरची इतर जी मंडळी होती त्या सगळ्यांनी. तर हे सगळं करताना सगळ्या लोकांची खूप मला मदत होत असते. मग आमच्या इथले काम करणार, किचनमध्ये काम करणारी मंडळी असतील, घरची मंडळी तर आहेच. आणि 1 किलो, 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 100 किलो याच्यावर सगळ्या ट्रायल्स घेतल्या जातात. आणि ट्रायल्स घेतल्यानंतर मग त्याचं एक गणित काढून मग ते त्या सूत्रानुसार तुम्ही मग मल्टिपल लेवलवर बनवा, तुमचा पदार्थ खराब होत नाही. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या भावनेने काही करत असाल ना तर ते कुठेही त्याला हे होत नाही, म्हणजे इजा होत नाही. आणि ते अन्न जे आहे ते छान होतं. तुम्ही महाप्रसाद जेव्हा कुठेही खाता किती छान वाटतो की तो कसाही असतो, साधा सरळ असतो, वरण भात भाजीपोळी असते नुसते, तरी पण तो एक उत्तम त्याच्यामध्ये स्वाद असतो. तसा स्वाद मला आयुष्यभर मिळत आला. प्रत्येक वेळी काम करताना वेगवेगळी मंडळी माझ्या गुरुस्थानी आली. सगळ्यात पहिली गुरु आपली आई असते. आणि आमची आई म्हणजे कोणाची पण आई जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला खाऊ घालते आपल्याला तेव्हा वाटतं की जगातला सगळ्यात चांगला पदार्थ माझी आईच करते, कारण आपल्याला तो पहिल्यांदा मिळाला असतो, पहिल्यांदा आपण चव चाखली असते त्याची. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो कालचा मदर्स डे झाला ना, आमच्यासाठी रोजच मदर्स डे असतो, पण एका चोचीतून दुसऱ्या चोचीच घास भरवणारा कालचा मदर्स डे मी समर्पित केला होता. मग ती चोच आईची असो, चिमणीची असो किंवा एखाद्या दात्याची असो, अशी ही चोच असते. तर असे दाते, अशा चिमणीच्या चोचा सगळ्यांना मिळत राहो. आणि हे करताना आई सगळ्यात पहिला गुरु. त्याच्यानंतर मी ना याचं काही प्रशिक्षण वगैरे असं काही घेतलं नाही हॉटेल मॅनेजमेंटचं. माझे बाबा चित्रकार होते आणि आई माझी म्हणजे संगीत शिक्षिका होती. ग्वाल्हेर घराण्याची तिची गायकी होती. तिने माझं नाव मुद्दाम विष्णू ठेवलं. माझ्या वडिलांचं नाव होतं दिगंबर आणि विष्णू दिगंबर पलुसकर नावाचे मोठे गाणारे होऊन गेले. तिला वाटलं विष्णू दिगंबर मनोहर हा सुद्धा गाणारा होईल म्हणून तिने माझं नाव विष्णू ठेवलं, पण तो खाणारा झाला. हां, तर अशी ती एक गोष्ट आहे. पण हरकत नाही, मला ह्याच्यातसुद्धा आनंद आहे. खूप वयाच्या अगदी 14-15 वर्षी मी काम करायला सुरुवात केली. पहिलं कॅटरिंगचं काम जेव्हा घेतलं तर ते मिळाल्याचा आनंद होता. 10वीत होतो तेव्हा मी, आणि आनंदात ॲडव्हान्स मिळाल्यावर पेढे घेऊन गेलो आईला. आई म्हणे ते पेढे वापस, ॲडव्हान्स परत, हे भिकार धंदे करायचे नाही, पहिले ग्रॅज्युएशन आणि नंतर बाकी कामधंदे. बरं, आता ते काम मिळवायला सुद्धा खूप कष्ट पडले होते हो. 15 वर्षाचं वय म्हणजे किती असेल? आहे का कोणी 15 वर्षाचा पोरगा इथे? हां, उभा राहा रे. हा एवढासा होता, पण हा तरी उंच आहे. मी खूप लहान होतो तेव्हा, ठेंगळा होतो बस. तर ते काम मिळवायला मला खूप कष्ट पडले. बरं, आता काम मिळाल्यानंतर अगदी एक तर हिंमत होत नव्हती परत ते पैसे द्यायची, त्या बाई रागवतील. मग शेवटी 3 दिवस आधी हिंमत झाली आणि गेलो. त्यांनी उलट मला परत रागवलं. अभी नहीं सुनूंगी, त्या हिंदी साइडर होत्या. अभी नहीं सुनूंगी बोले. मैंने नहीं दे रही तर आपने जबरदस्ती दे, अब आपको करना पडेगा. मग तेवढ्यात आमचे प्रवीण भाऊ पुन्हा आले होते, ते पुण्याला शिकायचे. तर म्हटलं अशी अशी गोष्ट झाली, काय करायचं? आपण करू म्हणे, घरी न सांगता करू काम. आणि घरी न सांगता हे आम्ही काम केलं. काम सक्सेसफुल झालं. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या ओळखीचे एक केतकर मोतीवाले म्हणून होते, ते बाबांकडे आले. म्हणे वाह,
मनोहरराव चांगलं काम सुरू केलं म्हणे, तुम्ही म्हणून मुलांना कामाला लावलं आणि असं ती कामाची सुरुवात झाली. 50 वर्षानंतर गंमत कशी असते की नशीब जे असतं ते कुठेतरी, हे सगळ्या माझ्या कामाची दखल घेतली MGM युनिव्हर्सिटीनी औरंगाबादच्या, म्हणजे आत्ता संभाजीनगरच्या. आत्ताची नाही, संभाजीनगर पहिलेचंच होतं, हे यांनी काहीतरी लावलं. तर त्यांनी MGM युनिव्हर्सिटीनी माझ्या कामाची दखल घेत माझा प्रोफेसर एमरॅटस म्हणून ही पदवी दिली आणि मला रेग्युलर प्रोफेसर म्हणून त्या कॉलेजमध्ये घेतलं. मी रेग्युलर तर जाऊ शकत नाही, मला वर्षातून 5 वेळा जावं लागतं, पैसे छान मिळतात. आणि ते पैसे मिळाल्यानंतर पेढा घेताना आईला म्हटलं, आता खऱ्या अर्थाने अकॅडमिकली तुझ्या मुलांनी हे पेढा घेतलेला आता का, अशी ती गंमत असते. तर हे करता करता जवळपास 56 पुस्तकं लिहिली. आता 30वा वर्ल्ड रेकॉर्ड अमेरिकेत आहे. आणि गुरु म्हटलं तर ती आई. वेळोवेळी कोणी महाराज आमच्याकडे काम करायचे, ते एखाद्या ठेल्यावर, एखाद्या खोमच्यावर, एखादा कचोरीवाला, समोसेवाला, पावभाजीवाला, त्यांच्याकडे तासनतास उभं राहून मी नुसतं निरीक्षण करायचो की असे कसे करतात. आणि नंतर संजीव कपूरचे टेलिव्हिजन शोज बघून वाटायचं की रे आपल्यालाही असं काहीतरी करायला पाहिजे. तर कामतांचं पुस्तक वाचल्यानंतर वाटलं की हां, आपण कामतांसारखं व्हायला पाहिजे. असे प्रत्येक वेळ होते. पण खरे गुरु जे आहेत ते शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे की 50 वर्षात उण्यापुऱ्या महाराजांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराजांची खाद्यनीतीसुद्धा होती. अन्नधान्य साठवणे कसे, किंवा त्याची विल्हेवाट कशी लावायची, किंवा शेतकऱ्यांना कधीही त्यांनी मरू दिलं नाही. कारण अन्न पिकवणारा शेतकरी तो पूर्ण त्याचं अन्नधान्य घेऊन ते दुसऱ्या देशात कसं पाठवता येईल याचासुद्धा महाराजांचा एक वेगळा विचार होता. तर अशा महाराजांबद्दल एक 4 ओळी ऐकवतो आणि माझ्या बोलण्याला समाप्ती देतो, चालेल? तर हे महाराज जे आहेत की शत्रूसुद्धा कसा असावा, हां, तर याच्याबद्दल औरंगजेबानं महाराजांबद्दल काय उद्गार काढले हे मी तुम्हाला ऐकवतो. तर महाराज वेगवेगळे किल्ले जिंकत असतात, लढाया जिंकत असतात, आणि हे बघून औरंग्या संतापला असतो. त्याच्या मुलाला घेऊन तो दरबारात येतो आणि दरबारात आल्यावर त्याच्या अलगावचे नारे लावणं सुरू होतात. त्याचे खासदार मनसबदार लोक म्हणतात, हजरत सलामुद्दीन लाएदीन दुनिया शहनशाह गाजी आलमगीर बहादुर बादशाह औरंगजेब पधार रहे हैं. आणि हे ऐकून औरंगजेब म्हणतो की हे बरोबर नाही आहे, माझं कौतुक करू नका, कौतुक करा त्या महाराजांचं की जो हे सगळे किल्ले जिंकतोय. ये सब फिजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज संजौर से कंधार तक सारे हिंदुस्तान को अपनी मुगलिया सल्तनत में समाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत ये सब क्या देख रहे हैं. अरे हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामू जान अमीर उमला शाहिस्ते खां साहब. सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे, इनकी लाल महर पर छापा मारकर शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, केवल 3 उंगलियां ही खोनी पड़ी है. ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के तलवारों के मार इन्होंने सीने पे नहीं पीठ पर खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये बहादुर दुम दबा करके भाग गए. यह है हर्षित फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा की कैद से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. बेतहाशा लश्कर होने के बावजूद भी मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खां, ये नामदार खां, ये बुंदी नरे सबसी राना, ये सैयद मुनर्रवा खार बारहा, तमाम सारे राजपूत, बुंदेल, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, कज़ाकी फौजमंद सरदार जिन्हें शिवा ने शिकस्त दी. शिकस्त, तौबा तौबा, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को? अरे हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, खजाने नहीं है शिवाजी के पास.
नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है। क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच, गाने, मौज और मस्ती में गिरफ्तार तुम जैसे, हाँ तुम जैसे बहादुर उस बहादुर शिवाजी को समझ नहीं पाओगे। अरे जिस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी हौसला अफजाई बढ़ाई, उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने। हमने शिवाजी को, उन सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन्होंने कभी खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं। शिवाजी चालाक है, दगाबाज है, धोखेबाज है, नमक्कूल है, मक्कार है, गद्दार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहब, मौसमी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। तभी तो उसकी इज्जत और शौहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छूती है। अरे हम खुश नसीब है, हाँ हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला तो सिवा जैसा। हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो। जय श्री राम, जय। धन्यवाद, छान तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आणि इथे मला बोलावल्याबद्दल पुन्हा मी तुमचे आभार मानतो। नाशकात यायला परत आवडेल। धन्यवाद। जागतिक सफर आदरणीय विष्णूजींनी घडवून आणले आणि शेवट देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मरण करून त्यांनी या कार्यक्रमाचा, व्याख्यानाचा शेवट केला। उद्या आपण श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो हा विषय समजून घेणार आहोतच। व्याख्यानाच्या ओघात विष्णूजींनी सांगितलं की प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी एक जागतिक विक्रम घडवला। तुम्हाला नाशिकला हा विक्रम घडवायला निश्चितपणे आवडेल आणि वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून हा उपक्रम आपण करावा अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे आपण आमच्या विनंतीचा स्वीकार कराल असा विश्वास वाटतो। यानंतर राजेंद्र शेळके हे आभार प्रदर्शन करतील। आजचं 13वं पुष्प स्वर्गीय मूळचंदभाई गोटी यांच्या स्मरणार्थ जगविख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी गुंफलं आणि आपल्याला भारतीय व महाराष्ट्रातील विविध भागात खाद्यपदार्थांची आस्वाद दिला, त्याबद्दल त्यांचे वसंत व्याख्यानमालेच्या वतीने आणि नाशिककरांच्या वतीने आभार मानतो। तसेच आजचे प्रायोजक राजेंद्रभाई गोटी, अविनाश गोटी यांचेही मी आभार मानतो आणि आम्हाला सहकार्य करणारे विक्रांत मते साहेब यांचेही मी आभार मानतो आणि विष्णू मनोहर साहेब यांना 15,000 डोसेचं जे रेकॉर्ड आता तुम्ही करणार आहात त्याबद्दल नाशिककरांच्या वतीने शुभेच्छा चिंततो। आणि यानंतरचा कार्यक्रम युनिक स्टार ग्रुप प्रस्तुत हिट्स ऑफ राज कपूर हा कार्यक्रम होणार आहे। त्या सर्व यांचे आभार मानतो आणि उद्याला स्वर्गीय पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान, श्री अभय भंडारी व्याख्याते शिवचरित्रातून आपण काय शिकलो या विषयावर त्यांचं उद्या व्याख्यान होणार आहे। तेव्हा सर्वांनी उद्याला व्याख्यानाचा लाभ घ्यायचा आहे।